तरी माझा आवाज बरोबर आहे? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडली. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील. द्रोण मुद्रेत होते. पाठीचा कडा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपर शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने 10 ते 15 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन असेल. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजव्या नाकपुडीने आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल आणि श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला हलकासा झटका. 10 ते 15 आवर्तन आपापल्या क्षमतेने सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. डावा हात गुडघ्यावर येईल. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गाचा किंचितसा बदल. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन 15 आवर्तन आपापल्या क्षमतेने. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल आणि फोर्सफुली श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला हलकासा झटका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेत. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला छोटासा बदल, किंचितचा बदल, त्याचा अनुभव. आणि करूया कपालभाती. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल. सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका द्यायचा. 5 आवर्तन करूया आपापल्या क्षमतेने. डोळे अलगद मिटलेले आहेतच. चेहरा शांत आहे. कपाळावर कोणतीही आठी नाहीये. पाठीचा कणा सरळ आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येत आहे आणि श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. फोर्सफुली श्वास सोडूया. अशी 5 आवर्तन करूया. 1 2 3 4 5. कृती थांबूया. श्वसन मार्ग आपला पूर्णपणे मोकळा झालेला आहे. शुद्धीशिवाय सिद्धी नाही, असा या कपालभातीचं महत्व आहे. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पहिला बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आपल्या बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा आणण्याचा प्रयत्न करूया. अ उ म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण बंद डोळ्यांनी आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. स्थिती, उत्पत्ती, लय सर्व समावेशक ओम. निर्गुण निराकार ओम. आणि या ओमचे 3 मध्यम पट्टीतले उच्चार करूया. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार अकार मकार समसम.
ओ दुसऱ्या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. शेवटचा होतो. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. काही क्षण थांबूया. ओंकाराच्या स्पंदनांची अनुभूती आणि प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओंकारं संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वळून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ सीटचा भाग न उचलता जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न. आपल्या दिवसाची आणि आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त बंद. नेत्र स्पष्ट. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे खाली. शुभ सकाळ. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे समोरून. आणि आता उजव्या पायाचं पाऊल आहे ना हे स्वतःकडे खेचून घ्या. फक्त उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचायचंय. डावा पाय रिलॅक्स असेल. आणि आता उजवा पाय आपल्याला जास्तीत जास्त जमिनीला घासत घासत उजवीकडे घेऊन. अगदी सावकाश जमिनीला घासत घासत उजवीकडे न्यायचा. सावकाश कृती करा. पायामध्ये क्रॅम्प येण्याची शक्यता असते. आणि पुन्हा एकदा सावकाश मध्यभागी. अगदी सावकाश. पाऊल आपण स्वतःकडे खेचलंय. जेव्हा आपण हे पाऊल स्वतःकडे खेचतो तेव्हा आपली पोटरी आणि गुडघा लॉक होऊन जातो. पुन्हा एकदा उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे नेऊया. अगदी सावकाश जमिनीला घासत घासत. आणि मग पुन्हा मध्यभागी. अजून एक राऊंड करूया. पाऊल स्वतःकडे खेचायचंय उजव्या पायाचं. आणि मग पुन्हा एकदा जास्तीत जास्त पाय उजवीकडे घेऊन जायचंय. आणि मध्यभागी येऊन थांबायचं. उजवा पाऊल रिलॅक्स करू. आता हीच कृती विरुद्ध करू. डाव्या पायाचा पाऊल स्वतःकडे खेचून घेऊया. आणि डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे घेऊन जाऊया. जमिनीला घासत घासत. आणि मग पुन्हा मध्यभागी. अगदी सावकाश नियंत्रित कृती. डावा पाय जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त डावीकडे न्यायचा. मध्यभागी. एक लास्ट राऊंड करूया. डावा पाय जास्तीत जास्त घासत घासत जमिनीकडे उजवी डाव्या बाजूला घेऊन जायचा. आणि मग पुन्हा मध्यभागी थांबायचंय. आणि आता पावलं आधी स्वतःकडे खेचून घेऊया. आणि मग जमिनी. स्ट्रेचिंग. अँकल मधून स्ट्रेचिंग. स्वतःकडे जमिनी. स्वतःकडे जमिनी. वर खाली. थांबायचं मध्यभागी येऊन आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3. बरोबर. अँटी क्लॉकवाईज. 1 2
P. मध्यभागी येऊन थांबूया. आज आपण एक वेगळा लुझनिंग एक्सरसाइज म्हणजे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. तो म्हणजे भूमातेला वंदन. पृथ्वी जी आपली माता आहे, जी आपल्याला अन्न देते, निवारा देते, पाणी देते, त्या भूमातेला आपल्याला वंदन करायचं. तरी कसं करायचं? दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. एकदा आपल्याला उजवीकडे वळायचंय, दोन्ही हात असे जमिनीवर ठेवायचे, कपाळ जमिनीला लावायचं, मग वर यायचं आणि मग डावीकडे वळायचं आणि कपाळ जमिनीला लावायचं. या प्रकारे आपल्याला थोडीशी डायनॅमिक कृती करायची. दोन्ही पाय असे समोर ठेवायचे आहेत सरळ. हे करताना आता बघा आपल्या पाठीचा जो काय आहे मेरू, आपला मेरुदंड जो आहे तो आपला थोडासा ट्विस्ट होतो. त्यामुळे यथाशक्ती आपण प्रयत्न करूया, आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे सुरुवात करूया. दोन्ही हात आपल्या मांड्यावर ठेवा. नजर समोर असेल, एका बिंदूकडे स्थिर करायची. डोळे अलगद मिटून घेऊया आणि मनोमन आपण पृथ्वी देवतेला, पृथ्वी मातेला मनापासून वंदन करूया. एक कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उजवीकडे वळूया, कपाळ जमिनीकडे जाईल. पुन्हा श्वास घेत वर येऊया. श्वास घेत वर यायचंय आणि श्वास सोडत डावीकडे खाली झुकायचंय, कपाळ जमिनीकडे. पुन्हा श्वास घेत वर येऊया आणि श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वर आणि श्वास सोडत डावीकडे. मध्यभागी येऊन थांबायचं. श्वास घेत घेत मध्यभागी यायचं आणि थांबायचं. थोडा वेळ विश्रांती घ्या. आता आपण एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे जानू शिरासन. जानू शिरासन म्हणजे काय? गुडघ्याला संस्कृत मध्ये जानू असं म्हणतात. तर या गुडघ्याला आपलं डोकं शिर लावणं म्हणजे जानू शिरासन. आता व्हेरिकोज वेनचा ज्यांना त्रास आहे त्यांनी फक्त पाय जेव्हा आपण सरळ करतो तेव्हा जास्त स्ट्रेचिंग करू नका. थोडासा पाय गुडघ्यामध्ये असं दुमडला तरीही चालेल. मी दाखवते तुम्हाला आधी कृती कशी करायची आणि मग आपण एकत्रित करूया. जानू शिरासन हे पश्चिमोत्तानासन जे ऍडव्हान्स आसन आहे त्याच्या आधीची पायरी किंवा एक आधी आपण जो अभ्यास करतो तर तो हा अभ्यास आपण या आधी जानू शिरासनचा करतो आणि त्याच्यानंतर आपण पश्चिमोत्तानासन करतो. याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, लंबर स्पॉन्डिलिसिस, त्याचबरोबर आपल्या सर्वायकल स्पॉन्डिलिसिस असेल त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. आणि ज्यांचं नुकतंच कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल पोटा संबंधी तर त्यांनी सुद्धा हे आसन करणं टाळायचं आहे. तर व्हेरिकोज वेनचा ज्यांना त्रास आहे, आता इथे आपले दोन्ही पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल जे आहेत ते ताणले जातात. त्यामुळे थोडासा स्ट्रेच येतो दोन्ही पायांना. म्हणून हे करताना आपण पाय सरळ न ठेवता थोडासा गुडघ्यात दुमडायचा आहे. मी दाखवते आधी कसं करायचं. दोन्ही पाय सरळ ठेवायचे. ही आहे आपली पूर्वस्थिती. सुरुवातीला आपण डावा पाय फोल्ड करतो, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावतो. या प्रकारे बघा पूर्णपणे मांडीला लावलेला आहे. टाच आपल्या शरीराच्या जवळ आलेली आहे. आधी बघून घ्या तुम्ही. आता आपण जे नॉर्मल आहे, ज्यांना कुठल्याही व्याधी नाहीये, म्हणजे गुडघेदुखीचा किंवा कुठल्याही प्रकारचा सायटिकाचा कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये, त्यांनी जो पाय आपण सरळ केलेला आहे तो सरळच ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे गुडघ्यातनं. आता व्हेरिकोज वेनचा ज्यांना त्रास आहे त्यांनी थोडासा पाय बघा असा फोल्ड करा. या प्रकारे पूर्ण स्ट्रेच न करता थोडासा असा फोल्ड करायचा आहे. आता पुढची कृती बघून घ्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे. या प्रकारे हाताचे तळवे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत दोन्ही हात आपल्या पायाला घासत घासत कमरेत न पुढे झुकायचे. आधी पोटाचा भाग पुढे येईल, मग छातीचा भाग पुढे येईल, त्याच्यानंतर आपलं कपाळ. दोन्हीही पायांनी जो पाय आपला सरळ आहे, उजवा पाऊल जे आहे, उजवं पाऊल बोट किंवा घोटा पकडायचा प्रयत्न करायचा. समजा आपले हात पुढपर्यंत जात नसतील तर मग ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचे आणि आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने घेऊन जायचं. जेव्हा आपण ही स्थिती घेतो तेव्हा आपल्या पायाचे सगळे मसल्स ताणले जातात आणि इथलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. कपाळ गुडघ्याला लावल्यामुळे रक्तप्रवाह थोडासा डोक्याच्या दिशेने होतो
आपला पाठीचा कणा पूर्णपणे पुढे झुकला जातो, तो अगदी फ्लेक्सिबल होतो आणि मग उलट सरळ करताना सावकाश तिथल्या तिथे सरळ राहतो. अगदी सावकाश तिथल्या तिथे सरळ. जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आणि मग हीच कृती विरुद्ध होतो. मग डावा पाय फोल्ड करायचा, उजवा पाय फोल्ड करायचा आणि मग डाव्या बाजूने पुढे झुकायचं. ठीक आहे. व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांनी फक्त पाय थोडासा फोल्ड करा गुडघ्यातून. सुरुवात करूया. सुरुवातीला विश्रांती, नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू ठेवायचा. जेव्हा आपण योगासन करतो तेव्हा श्वासाची जाणीव असणं फार महत्वाचं आहे, नाहीतर मग ती एक्सरसाइज होऊन जाते. आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. उजवा पाय डावा पाय आपण होल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला घालूया. अगदी सावकाश करू. आता ज्यांना गुडघेदुखी आणि व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांनी फक्त गुडघा थोडासा असं वर उचलून घ्या, म्हणजे पायाला जास्त ताण येणार नाही. गुडघा थोडासा असं वर उचला आणि बाकीच्यांनी मात्र सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. गुडघ्यातला सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना व्याधी आहे त्यांनी फक्त गुडघा थोडासा फोल्ड करायचा आहे. पाय दोन्ही हात आता आपल्या मांडीवर ठेवा. हाताचे तळवे आपल्या मांडीवर. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. चेहरा अगदी शांत. आणि आता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत आपले दोन्ही हात पायाला घासत घासत कमरेतनं पुढे झुकूया. अगदी सावकाश दोन्ही हातांनी पाऊल पकडायचा प्रयत्न करा. बरोबर. आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने घेऊन सैलसर सोडा. जर दोन्ही हातांनी पाऊल पकडता येत नसेल तर हात जमिनीवर टेकवा. दोन्ही हात कोपऱ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नाही. बघा, जो पाय आपला सरळ आहे उजवा पाय, त्याचे संपूर्ण मसल्स ताणले जातात. डाव्या ओटीपोटावर हलकासा दाब येतो. सॉरी, आपण उजव्या बाजूने झुकलोय त्यामुळे उजव्या ओटीपोटावरती दाब येतोय. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. बरोबर, छान. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया आणि मग सावकाश तिथल्या तिथे उलटता. अगदी सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हा. बरोबर बरोबर. आणि आता डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घेऊया आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय सरळ करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत आणि आता उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. डावा पाय सरळ असेल, ज्याला व्याधी आहे त्यांनी थोडासा पाय फोल्ड करायचा, म्हणजे गुडघा थोडासा वर येईल, पायाला जास्त स्ट्रेच येणार नाही. बाकीच्यांनी सरळ पाय ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात आता आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर असतील. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत दोन्ही हात आपल्या पायाला घासत घासत कमरेतनं आधी पुढे झुकूया. दोन्ही हातांनी डाव्या पायाचं पाऊल पकडूया. पाऊल, टाच किंवा बोट आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून देऊया. जर आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आता डाव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल ताणले गेले. डाव्या ओटीपोटावर दाब आहे. आपला पाठीचा कणा डाव्या बाजूने पुढे झुकलेला आहे, त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने ते थांबल्यानंतर 1 ते 2 श्वास सावकाश इथल्या तिथे सरळ व्हायचं. उलट चाल. अगदी सावकाश. बरोबर. उजवा पाय सरळ करूया. थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. जास्तीत जास्त अंतर घेऊया दोन्ही पायांमध्ये आणि आता उजव्या हाताने उजवा पाऊल पकडायचंय. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होईल. बरोबर. आणि आता थोडंसं उजव्या साईडला झुकायचं. बघा, या प्रकारे एक आणि मग डावीकडे. डाव्या हाताने डावा पाऊल पकडूया. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला आणि मग डावीकडे झुका. 2. असं थोडंसं डायनॅमिक करूया. 3, 4. बरोबर. 5, 6, 7, 8, 9,
आणि 10. छान. आता इथे आपलं साइडवर्ड बेंडिंग आपण घेऊ. बरोबर. थांबायचं आहे आणि तिथल्या तिथे आता आपण बटरफ्लाय करू. 10 वेळा झाले की थांबायचं आणि मग बटरफ्लाय. आपले पूर्ण पायाचे स्नायू ताणले गेले होते. मग आता ते थोडंसं तो ताण रिलीज करण्यासाठी बटरफ्लाय करायचं. पावलं जोडून घ्यायची आणि आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली. बरोबर. मान सरळ, पाठीचा कणा सरळ. बरोबर. आणि आता सावकाश गुडघे वर घेऊया आणि खाली. अप, डाऊन, अप, डाऊन. बरोबर. अप, डाऊन. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. थोडीशी डायनॅमिक हालचाल जलद गतीने. हे करत असताना आपला मान मात्र अगदी सरळ असते. छान. सावकाश कृती थांबवायची, कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्यायची. मान मागे सैल सोडून विश्रांती. आज आपण बघणार आहोत पद्मासन किंवा अर्ध पद्मासन कसं करायचं. आता व्हेरिकोज ज्यांना त्रास आहे त्यांनी करताना काळजी घ्या, किंवा जे आपण स्वस्तिकासन जे पाहिलं होतं ते केलं तरी चालेल, कारण की इथे पुन्हा एकदा आपल्या गुडघ्यांवरती स्ट्रेच येतो आणि आपल्या पोटऱ्यांवरती सुद्धा ताण दाब जाणवतो. म्हणून थोडस करताना जमत असेल तर करा. जर त्रास होत असेल, दुखत असेल तर करणं टाळा. तुम्हाला मला असं वाटतं उजव्या पायाला जास्त त्रास होतोय ना, त्यामुळे तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे कृती करा किंवा साधी भांडी घातली तरी चालेल. बाकीचे मी बघून घ्या की कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आपण आधी बघूया अर्ध पद्मासन कसं केलं जातं. तर इथे तुम्ही कुठलाही पाय फोल्ड करू शकता, उजवा किंवा डावा. आता मी उजवा पाय फोल्ड केला, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवलं आणि टाच बघा उटी पोटाकडे आहे. आणि त्यानंतर डावा पाय जो आपला सरळ आहे, आपण बघतोय अर्ध पद्मासन, डावा पाय जो आपला सरळ आहे तो फोल्ड करायचा आणि तो उजव्या पायाच्या मांडीच्या खाली. पाऊल जे आहे हे उजव्या पायाच्या मांडीच्या खाली आहे. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. मग तुम्ही हे कुठल्याही पायाने करू शकता, डावा पाय करू शकता किंवा उजवा पाय, तुम्हाला जो पाय सहज जमेल तो. आता बघा पूर्ण पद्मासन कसं करायचं. अर्ध पद्मासन बघितलं आणि आता पूर्ण पद्मासन बघा. पुन्हा एकदा उजवाच पाय फोल्ड करते, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवते. अर्ध पद्मासन आपण केलं तेव्हा पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या खाली घेतलं होतं, बरोबर. आता पूर्ण पद्मासन करताना डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या वरती घेत. बघा या प्रकारे. हे झालं आपलं पूर्ण पद्मासन. बघा टाचा क्रॉस होऊन, दोन्ही पावलं क्रॉस होऊन विरुद्ध बाजूला आलेली आहेत. हे झालं पूर्ण पद्मासन. ठीक आहे. आता तुम्हाला जसं जमेल, आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा पायाची कुठल्याही प्रकारची दुखणी असतील, त्यांना पद्मासन सहज करणं जमत नाही, कारण की बरोबर इथे गुडघ्यांना आपल्या जास्त स्ट्रेच येतो. म्हणून यथाशक्ती आपण प्रयत्न करूया. जर हे दोन्हीही आसनं जमत नसतील तर आपण स्वस्तिकासन जे पाहिलं, सुखासन जे पाहिलं ते करायला हरकत नाही. ठीक आहे. सुरुवात करूया मग आपण पद्मासनाला. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. दोन्ही पाय सरळ ठेवायचे. तुम्ही कुठलाही एक पाय फोल्ड करू शकता. आधी प्रॅक्टिस करताना तुम्हाला ज्या पायाने सहज जमेल तो पाय घ्या आणि जसं जसं आपली क्षमता वाढेल तसं आपण विरुद्ध पायाने सुद्धा करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर तुम्हाला जो पाय पहिल्यांदा फोल्ड करायचा आहे तो करून घ्या आणि त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा. ओके. आता ज्यांना अर्ध पद्मासन घालायचं आहे त्याने जो पाय सरळ आहे त्या पायाचं पाऊल जो पाय फोल्ड केलाय त्याच्या मांडीच्या खाली घ्या. ज्यांना अर्ध पद्मासन घालायचंय त्यांनी ते पाऊल बरोबर. बरोबर. हे झालं अर्ध पद्मासन. ठीक आहे. आणि ज्याला पूर्ण पद्मासन घालायचंय त्यांनी जो पाय आता मांडीच्या खाली घेतलेला आहे पाऊल ते वरून घ्यायचं. हे झालं आपलं पूर्ण पद्मासन. पण यथाशक्ती प्रयत्न आपल्याला कुठेही स्वतःला दुखापत करून घ्यायची नाहीये. बरोबर. ठीक आहे. तुमचा प्रयत्न चालू आहे ताई. ठीक आहे. आता इथे आपल्या पाठीचा कणा अजून सरळ राहण्यासाठी काय करायचं, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचं, थोडंसं पुढे झुकायचं, सीटचा भाग मागे ढकलायचा आणि मग सरळ व्हायचं. म्हणजे आपला पाठकणा एकदम व्यवस्थित सरळ राहतो आणि आपल्याला आपोआप ताजतवाना होतो. बरोबर. छान. आता डोळे बंद करूया. खांदे
रिलॅक्स. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, कुठेही आपल्याला ताणायची नाहीये, पाठीच्या कणाला जास्त ताण नाही द्यायचा. बरोबर, छान. आणि आता डोळे मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आपण जे पद्मासन, अर्ध पद्मासन घातलेलं आहे, हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन मानलं जातं. या स्थितीमध्ये बसून आपण बराच वेळ मेडिटेशन करू शकतो. आणि याचे फायदे असे आहेत की आपला पाठीचा कणा सरळ राहतो, त्यामुळे आपोआप आपल्याला ताजतवानं वाटतं. आपले मांड्यांचे स्नायू, गुडघ्याचे स्नायू फ्लेक्झिबल होतात, तिथला रक्तप्रवाह सुधारतो, लवचिक होतात हे सगळे स्नायू. आणि इथे आपलं मन सुद्धा शांत होतं. आपण आता जी ज्ञान मुद्रा केलेली आहे, त्या मुद्रेकडे आपण आपलं लक्ष घेऊन जाऊया. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना जो हलकासा स्पर्श झालेला आहे, आणि तिथे थोडासा दाब द्या, थोडासा दाब द्या. तिथे बघा तुम्हाला काही स्पंदन जाणवतील, ठोके जाणवतील. तिथे जो रक्तप्रवाह चालू आहे त्या नाड्यांमधून तिथे आपलं मन घेऊन जा. त्या रक्तप्रवाहाने जी स्पंदन निर्माण होत आहेत त्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. त्या स्पंदनांच्या अनुभूतीने आपलं मन आपोआप शांत होतं, विचारांची गती कमी होते, मन एकाग्र होतं, निर्णय क्षमता आपली वाढते. एक हलकस स्मित असेल चेहऱ्यावर. आणि इथूनच आपण करूया नेक रोटेशन. जी ज्ञान मुद्रा केली आहे ती सोडून देऊया आणि दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये असतील. डोळे अलगद मिटलेले आहेतच. सावकाश आपली मान पुढे झुकूया, हनुवटी गळ्याकडे येईल. आणि आता सावकाश मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. एक लास्ट राऊंड करूया अँटी क्लॉकवाईज. सावकाश मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आणि सावकाश मान सरळ करायची. छान. आणि आता एकदा शोल्डर रोटेशन करून घेऊया. दोन्ही हात समोर घेऊया, दोन्ही हातांची बोटं खांद्यांवर ठेवूया, दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घेऊया. आणि आता श्वासाशी आधारित दोन्ही कोपरं समोरून जॉईन. श्वास घे, आपले हात वर जातील. श्वास सोडत खाली, एक. बरोबर, राऊंड करायचं मोठा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, दोन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, तीन. बरोबर. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, एक. अँटीक्लॉक. श्वास घेत मागे, हा, श्वास सोडत पुढे, दोन. लास्ट राऊंड. श्वास घेत मागे आणि श्वास सोडत पुढे, तीन. बरोबर, छान छान. सावकाश कृती करायची. पण श्वासाची आधारित जेव्हा आपण करतो, कृती थांबवायला हरकत नाहीये, तेव्हा आपल्याला इफेक्ट जो आहे हा खूप छान भेटतो. थांबायचा आहे. आणि आता आपण जे पद्मासन, अर्ध पद्मासन घातलंय ते सोडून देऊ. एक एक पाय सरळ करूया, थोडा वेळ विश्रांती. आज आपण विपरीत शयन स्थितीमध्ये एक आसन बघणार आहोत, अर्ध शलभासन. शलभ म्हणजे काय, तर टोळ, बॅटमॅन, बॅट ज्याला म्हणतात ना, बॅटमॅन, तो. तर इथे याचे कॉन्ट्राइंडिक्शन असे आहेत की ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे पोटासंबंधी कुठल्याही प्रकारचं, त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे काय आहेत, तर अर्धशलभासन जे आहे हे सायटिका प्रतिबंधक, त्याचबरोबर ज्यांना कमरेची दुखणी आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांच्यासाठीही उपयुक्त आहे. आणि ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांच्यासाठीही हे आसन अतिशय उपयुक्त आहे. पण दुखापत होत असेल, आपल्याला लिमिटेशन्स असतील, तर यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. कुठेही सोडून न देता आपल्याला जेवढं म्हणून सहज जमेल तेवढी कृती करण्याचा प्रयत्न करूया. तर आता बघूया हे शलभासन कसं केलं जातं. आज आपण अर्ध शलभासन बघतोय, पूर्ण शलभासन बघत नाहीये. तर आता इथे आपल्याला एका कुशीलावरून आधी पाठीवर पोट विश्रांती द्यायची. एका कुशीलावरून
आणि त्यानंतर पोटावर पडून विश्रांती, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. अर्ध शलभासनची आता कृती बघून घ्या. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ आणि आपलं कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे बघा सिलिंगच्या दिशेने आहेत. आणि आता जिथे आपलं कपाळ आहे तिथे आपली हनुवटी ठेवायची, म्हणजे इथे आपला श्वसन मार्ग मोकळा होतो, आपल्याला श्वास घेणं सोडणं सहज जमतं. हनुवटी जमिनीवर टेकवली की उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली जाईल, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. बघा या प्रकारे हनुवटी कुठेही उचलायची नाहीये, ही पूर्णपणे जमिनीवर लॉक होऊन जाईल. आणि मग अर्ध शलभासन करताना सुरुवातीला उजवा पाय यथाशक्ती गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा. जो आपला हात मांड्यांच्या खाली आहे त्याचा आधार जो आहे हा पॅसिव्ह होतो. इथे थोडा वेळ थांबल्यानंतर सावकाश उजवा पाय नियंत्रित जमिनीवर ठेवायचा आणि मग ही कृती डाव्या बाजूने. डावा पाय यथाशक्ती गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा. बघा या हनुवटी कुठेही आपल्याला वर उचलायची नाही, ती पूर्णपणे जमिनीवर लॉक असेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आणि मग पुन्हा सावकाश उलट चालू करताना नियंत्रित पाय जमिनीवर येईल. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्यायचा. हनुवटी जिथे आपण जमिनीवर टेकवली होती तिथे मग कपाळ टेकायचं आणि मग विश्रांती घ्यायची. ठीक आहे, लक्षात आलंय कसं केलंय? मग आता सावकाश एका कुशीला वळून आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. आपण थोडस सायकलिंग करणार आहोत आज आणि मग शलभासनाकडे जाऊया. सावकाश पाठीवर पडून विश्रांती एका कुशीला वळून. फक्त हे नवीन आसन होतं म्हणून मी तुम्हाला आधी दाखवलं. आधी आपण पाठीवर पडून थोडस लुझनिंग एक्सरसाइज करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आता दोन्ही पाय आपल्याला सावकाश गुडघ्यातनं सरळ ठेवून थोडेसे वर उचलून घ्यायचे. दोन्ही पाय एकत्र आणि मग सायकलिंग करूया. एक एक पाय सरळ आणि एक पाय फोल्ड. 2 3 4. आपण सायकल चालवतो ना तसं आपल्याला पेंडल मारल्यासारखी कृती करायची. 6 7 8. वरच्या वर न करता पाऊल जमिनीला टेकू दे. 7 8 9 10. बरोबर. अँटी क्लॉकवाईज रिव्हर्स सायकलिंग करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय सरळ करूया आणि नियंत्रित जमीन सावकाश सावकाश विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून थोडा वेळ विश्रांती घेऊया. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करूया. पाय फोल्ड करायचे, पाऊल पूर्णपणे जमिनीवर टेकवा. पाऊल पूर्णपणे जमिनीवर टेकवा. हा बरोबर. आणि आता आपल्या हातांची ब्रॅकेट करा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. बरोबर. आणि ही पकड आपण जशी उशी कशी घेतो आपल्या डोक्याच्या खाली, तसं आपल्याला हाताची ही पकड आपल्या डोक्याच्या खाली घ्यायची. हा बरोबर बरोबर. आणि एकदम रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. दोन्ही पाय आपले जुळलेले आहेत. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे. आणि आता एकदा सावकाश आपल्याला उजवीकडे दोन्ही पाय घेऊन जायचे, मध्यभागी यायचं आणि मग डावीकडे घेऊन जायचे, मध्यभागी यायचं. हा बरोबर, छान, बरोबर करताय. उजवीकडे घेऊन जाऊया दोन्ही पाय, मध्यभागी येऊया, डावीकडे येऊया, मध्यभागी येऊया. पुन्हा एकदा उजवीकडे पाय घेऊन जाऊया, मध्यभागी येऊया, डावीकडे घेऊन जाऊया. बरोबर, छान, मध्यभागी येऊया. आता इथे आपल्याला शक्यतो मान आपल्याला सरळच ठेवायची आहे, फक्त आपल्या पायांमध्ये हालचाल आहे. उजवीकडे एकदा पाय न्यायचे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी.
बरोबर, छान. सावकाश कृती थांबूया. दोन्ही पाय सरळ करूया. हाताची पकड सोडून देऊया आणि थोडा वेळ विश्रांती. आता जी आपण ही कृती केली, की आपल्या कमरेची जो भाग आपला कधी वाढलेला असतो, तर त्याच्यासाठी ही अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर वेट लॉस ज्यांना करायचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे जे लुझनिंग एक्सरसाइज होती, ही अतिशय उपयुक्त होती. आणि आता आपण काल जे अर्ध पवन मुक्तासन केलं, त्याची एक उजळणी करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आपल्याला गुडघ्यातनं सरळ ठेवून 30 अंशापर्यंत वर उचलायचा आहे आणि मग तो फोल्ड करायचा. पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. बरोबर. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा देऊया. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून विळखा देऊया. बरोबर, छान. उजवं पाऊल रिलॅक्स जमिनीच्या दिशेने. पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स. तोंड बंद, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. चेहरा शांत. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचलायचं आणि आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. उजव्या बाजूवर आलेला प्रेशर त्याची जाणीव. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. छान. उलट चाल. नियंत्रित. डोकं जमिनीवर येईल. यथाशक्ती कृती करण्याचा प्रयत्न करा. माझ्या सूचनेची वाट न बघता जर तुम्हाला आसन सोडायचं असेल तर तुम्ही सोडू शकता. दोन्ही हातांची पकड सोडून देऊया. उजवा पाय गुडघ्यात सरळ करूया आणि नियंत्रित जमिनीवर. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय आपल्याला पुन्हा एकदा पूर्वस्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलूया आणि मग तो फोल्ड करूया. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा. आपल्याला कृती आता माहिती झालेली आहे. डावा पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडा. डाव्या बाजूला आलेला प्रेशर त्याकडे आधी लक्ष द्या, तो अनुभव घ्या आणि त्यानंतर आपलं डोकं सावकाश वर उचलून हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. कुठेही ब्रिदिंग आपल्याला होल्ड करायची नाहीये. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. थोडस शॉर्ट ब्रिदिंग होतं. बरोबर, उलट चाल करूया. नियंत्रित. डोकं जमिनीवर येऊ दे. हातांचा विळखा सोडून देऊया. डावा पाय गुडघ्यात सरळ करूया आणि सावकाश जमिनीवर ठेवू. विश्रांती. दोन्ही पायामध्ये अंतर घेऊन विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घेऊया आणि आपण करणार होता अर्धशलभासन. एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. रिलॅक्स. पूर्णपणे विश्रांती घेतल्यानंतर करणार आहोत अर्धशलभासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून घेऊया. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी चिकटलेली आहे. कपाळ आपलं जमिनीवर आहे. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर ठेवायची, म्हणजे आपला श्वसन मार्ग मोकळा होतो. श्वास घेणं सोडणं आपल्याला सहज जमेल. आणि आता सुरुवात करूया अर्धशलभासनासाठी. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली आपण घेऊया आधारासाठी आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली आधारासाठी. हनुवटी जमिनीवर लॉक झालेली आहे. आता ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी हनुवटी ठेवताना थोडीशी काळजी घ्या. ही स्थिती आपली पक्की झालीये की आता उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून यथाशक्ती जमिनीपासून वर उचला. गुडघ्यात सरळ ठेवून सावकाश जमिनीपासून वर उचला. उजव्या हाताचा जो आधार आहे मांडीच्या खाली, बरोबर, छान. तो अगदी पॅसिव्ह होतो.
इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. अनुवटी जमिनीवर लॉक असेल. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया सोडूया. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या मांडीपासूनचा जो भाग आहे उजव्या पायाचा तो वरती घेण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती प्रयत्न कुठेही अटकायचा नाही. उलट चाल करूया. सावकाश उजवा पाय जमिनीवर येऊ दे. अगदी सावकाश. पुन्हा एकदा दोन्ही पावलं जोडून घेऊया. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय यथाशक्ती गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलूया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. बरोबर छान करताय. अनुवटी जमिनीवर घ्या. अनुवटी पूर्णपणे जमिनीवर लॉक करायची आहे. आपापल्या क्षमतेने इथे थांबायचं आहे. डाव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो आता पॅसिव्ह होतो. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. तोल ज्याप्रमाणे झाडावर लटकतात आणि त्यांची जी शेपटी असते त्याप्रमाणे ही कलभासनची कृती दिसते. सावकाश डावा पाय जमिनीवर येऊ दे. सावकाश ही हातांचा आधार मांड्यांच्या खाली आहे तो सोडून देऊया. एका गालावर पडून विश्रांती घेऊया. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. पूर्णपणे पाठ जमिनीवर टेकवा आणि मग बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर उठून उभं राहायचं. अगदी सावकाश. घाई होत नाहीये. मला सांगा तसं. घाई झाली तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि विश्रांती. आणि करूया आपण ताडासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. आता दोन्ही हात आपल्याला एकत्रित वर उचलायचे. एकदम सरळ स्ट्रेट. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. बरोबर छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. संपूर्ण शरीर आपलं आता उभ्या कक्षेमध्ये ताणलं गेलं. आता टाचा जमिनीपासून वर. आता व्हेरिकोज वेन्स ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. पण जर दुखापत होत असेल तर टाचा जास्त वेळ जमिनीपासून वर उचलून ठेवू नका. यथाशक्ती प्रयत्न. बरोबर छान. सावकाश टाचा खाली येऊ दे. टाचा खाली येऊ दे. आणि आता आपण थोडस डायनॅमिक हालचाल करूया. श्वास घेत टाचावर उचलायच्या. हात तसेच वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचावर. श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचावर. श्वास सोडत खाली. बरोबर बरोबर. आणि आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून क्लच करा एकमेकांमध्ये. बरोबर. तळवे सिलिंगकडे. दोन्ही हातांचे तळवे सिलिंगकडे. हा छान. आणि आता आपल्याला थोडस इथे चालायचंय. सुरुवातीला आपण आपल्या चवड्याच्या भागावर चालत आहोत ना. चवडा म्हणजे टाचा जमिनीपासून वर उचलायचे आणि चवड्यांवरती म्हणजे आपल्या पायाच्या बोटांवरती आपल्याला चालायचं. हात तसेच ठेवायचे वरती. बरोबर छान. चवड्यांवरती चालायचे. यथाशक्ती प्रयत्न असेल. बरोबर. आणि इथे आपल्याला श्वास प्रश्वास आपला चालू ठेव. चालत असताना श्वासाची जाणीव आहेच. बरोबर बरोबर छान. आता मध्यभागी या. मध्यभागी या. सावकाश पूर्णपणे पाऊल जमिनीवर येऊ दे. हा. आणि आता टाचांवर चालू. आपल्या टाचांवर चालू. बरोबर. जेव्हा आपण चवड्यांवर चालत होतो तेव्हा पूर्ण स्नायू जे आहेत ते आपले ताणले गेले होते पायाची. आणि जेव्हा आपण टाचांवर चालतो तेव्हा बघा अँकलच्या इथे प्रेशर वाटतोय. पोटरीच्या इथे प्रेशर. बरोबर छान. थोडस 4 ते 5 पावलं चालल्यानंतर मध्यभागी येऊन थांबायचं. थांबायचंय. हा. आणि आता आपल्या पावलाच्या ज्या कडा आहेत ना त्याच्यावर चालायचं. पावलाच्या कडा बघा या प्रकारे. पावलाच्या कडा. जर हाताला रंग लागली असेल तर थोडा वेळ हात खाली येऊ दे. हात खाली घ्या आणि हात दोन्ही हात कमरेवर ठेवा. हाताला रंग लागली असेल तर. आणि आता पावलांच्या ज्या कडा आहेत ना त्याच्यावर. हा बरोबर.
बघा आपला संपूर्ण शरीराचा जो भार आहे किंवा जो आपला हा शरीराचा पूर्ण डोलारा हा आपल्या पायांवरती आधारलेला असतो. म्हणून आपले पाय मजबूत असतील तर आपण ही आपलं शरीर सुद्धा थोडंच तंदुरुस्त राहतो. म्हणून आपण या सगळ्या कृती करतोय. बरोबर, छान. सावकाश थांबायचंय, मध्यमध्ये येऊन थांबायचं. आणि आता जो आतला भाग आहे पावलांचा आतला भाग बघा या प्रकारे, म्हणजे जो कडेचा भाग थोडासा वर उचलायचा पावलांचा आणि त्या आतल्या भागावर थोडस असं चालायचं. मॅट वर चाला, खाली चटई किंवा चादर असेल तर थोडस पावलांना दुखू शकतं म्हणून. अच्छा, बरोबर. मध्ये मध्ये येऊन थांबूया. दोन्ही पाय पुन्हा जोडून घ्यायचे. थांबायचं, मध्ये मध्ये येऊन दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात जे आता आपल्या कमरेवरती आहेत ते आता खांद्यातून सर, एकदम सर. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता आपण करणार आहोत एक पाद दोलास. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत. हातांचे तळवे जमिनीला समान. उजवा पाय आपल्याला गुडघ्यातनं फोल्ड करून जमिनीपासून वर उचलायचा. उजवा पाय गुडघ्यातनं फोल्ड करून जमिनीपासून वर उचलायचा. बरोबर, छान. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा, पॉइंटेड करा जमिनीकडे. हा, बरोबर बरोबर, छान. नजर समोर, एक पाद दोलासन. इथे आपला बॅलन्स, आपलं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला खूप छान साधता येतं. त्याचबरोबर एक उत्साह, कॉन्फिडन्स आपला वाढतो. लहान मुलं जर घरी असतील त्यांना आवर्जून हे करायला सांगा. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर आपला बॅलन्स, कॉन्सन्ट्रेशन साठी पण छान. खूप छान. सावकाश उजवा पाय आणि दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती घेऊया, कारण की आपला संपूर्ण भार डाव्या पायावर शिफ्ट झाला होता. म्हणून थोडा वेळ विश्रांती. आणि आता ही स्मृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आणू. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ करूया. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं फोल्ड करून जमिनीपासून वर उचलूया. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचं, पॉइंटेड करायचंय. करेक्ट, बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. आपण मनाने एखादा बिंदू समोर ठेवायचा आहे, तिथे बघत बघायचं आहे. पापड्यांची जर आपण कमीत कमी उघडझाप केली तर आपला कॉन्सन्ट्रेशन आपल्याला खूप छान चांगलं साधलं जातं. बॅलन्स खूप चांगला राहतो आपला. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. सुंदर. सावकाश डावा पाय आणि दोन्ही हात खाली. विश्राम. बैठक स्थितीमध्ये येऊया आपण. बैठक स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी करायची घालायची. आपल्याला जे सहज जमेल ते. पद्मासन आपण जसं बघितलंय तसं किंवा अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आज आपल्याला पूर्ण विभागीय श्वसन शिकायचं आहे, म्हणून थोडस आपण आधीच सुरुवात करतोय. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. पाठीचा कणा सरळ, खांदे रिलॅक्स, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे बंद. जाणीव आपल्या श्वासाकडे. 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची करूया. आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. स्लोली कम्प्लीटली ब्रीथ आउट. दुसरा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. रिलॅक्स. श्वासाची गती आता आपली नॉर्मल झालेली आहे
आणि आज आपण बघणार आहोत विभागीय श्वसनामधलं पूर श्वसन आणि स्कंद श्वसन. काल आपण उदर श्वसन बघितलं, आकार पाहिला. आज आपण पूर आणि स्कंद श्वसन बघणार आहोत. इथे दोन्ही हात आपल्याला ज्ञानमुद्रेमध्ये ठेवायचे. जेव्हा आपण उर श्वसन करतो तेव्हा आपल्या छातीचं आडव्या कक्षेमध्ये आपल्याला प्रसरण करायचंय. बघा या प्रकारे जाणीव पूर्णपणे आपल्या उर भागाकडे असेल आणि श्वास सोडताना आपल्याला उकार करायचा. जेव्हा आपण श्वास सोडत उकार करतो तेव्हा आपली छाती पुन्हा पूर्ववत होते. ठीक आहे, सुरुवात करूया. आधी आपण एक आकार करूया आणि मग उकाराकडे जाऊ. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, डोळे अलगद मिटून घेऊया. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये, खांदे कोपऱ्यात शिथिल आहे. सुरुवातीला आपण करतोय उदर श्वसन आकार. आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल. श्वास सोडताना आकार, पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. काही क्षण शांत. आणि आता करूया पूर श्वसन उकार. डोळे अलगद मिटलेले आहेतच. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होईल आणि श्वास सोडताना उतार. जाणीव आपल्या पूर भागाकडे आणि मग हळूहळू छाती पूर्ववत. अजून दोन आवर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. श्वास सोडत उतार, छाती पुन्हा पूर्ववत. तिसरं आवर्तन पूर श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उतार. काही क्षण शांत. आणि आता करणार आहोत स्कंद श्वसन मकार. डोळे उघडूया आणि आता बघून घेऊया की मकार कसा करतात. स्कंद श्वसन म्हणजे शोल्डर ब्रीथ. जेव्हा आपण स्कंद श्वसन करतो तेव्हा खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपले खांदे जे आहेत ते थोडेसे कानाच्या दिशेला म्हणजे आपल्या डोक्याच्या दिशेला उभ्या कक्षेमध्ये ताणले जातील. बघा या प्रकारे. आणि श्वास सोडताना मकार करायचा आहे आणि मग हळूहळू खांदे पुन्हा पूर्ववत होतील. सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटून घेऊया आणि आता करूया स्कंद श्वसन मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे आपल्या डोक्याच्या दिशेला जातील, थोडेसे वरच्या कक्षेमध्ये. आणि श्वास सोडताना मकार, खांदे पुन्हा पूर्ववत येतील. चेहरा अगदी शांत आहे, कपाळावर कोणतीही आठी नाहीये. दुसऱ्या वर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, खांदे डोक्याच्या दिशेला. आणि श्वास सोडताना मकार. एक लास्ट राऊंड स्कंद श्वसनाचा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया
आणि श्वास सोडत मकार. काही क्षण शांत. आणि आता आपण बघूया संपूर्ण विभागीय श्वसन कसं केलं जातं. एक आवर्तन मी दाखवते आणि मग आपण पुढची 2 आवर्तन करूया. बघा, खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितसं बाहेर येईल, छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण आणि खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडताना अकार, उकार, मकार एकत्रित. अ सुरुवात करूया. डोळे अलगद मिटलेले. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर, छातीच्या आडव्या कक्षेत प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडताना अकार, उकार, मकार एकत्रित. अ अकार, उकार आणि मकाराच्या स्पंदनांची अनुभूती. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक धारण केलेली आहे ती सोडून देऊया आणि शवासनासाठी स्थिती घेऊ. पाठीवर पडून विश्रांती. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. 5 मिनिटाचं शवासन खूप सारी ऊर्जा देते. मग अगदी सावकाश एकादशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्यायचं आहे. आपले हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. शवासनाची आदर्श स्थिती आपण घेऊया. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलेल्या संपूर्ण पाठीचा कणा जमिनीवर अलगदपणे सोडून द्यायचा आहे. आणि आज आपण जे काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात एक छोटासा मागोवा घेऊया. आज आपण नवीन काय पाहिलं? जानुशिरासन हे आसन पाहिलं. अर्ध पद्मासन, पद्मासन हे करायला शिकलो. पोटावर पडून आज आपण अर्ध शलभासन पाहिलं. आणि दंड स्थितीमध्ये आपण एक पादतोलासन आणि नुकतंच केलेलं संपूर्ण विभागीय श्वसन. त्या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. आणि हे करत असताना नकळत एखादा स्नायू किंवा अवयव आपला ताणला गेला असेल तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया आणि त्याचबरोबर आपला तो भाग मनानेच शिथिल करत जाऊ. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. मी माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी संपूर्ण दोन्ही पायांच्या जांघेचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हात, दोन्ही हातांची 5ही बोटं तळहात, मणका, मनगट, पोपट, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग, तिथले सगळे महत्वाचे सांधे मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या पाठीच्या कण्याकडे आहे. माझ्या पाठकड्यामध्ये असलेली 33 मणक्यांची मान जी आता जमिनीवर अलगदपणे पहुरलेली आहे तीही मी मनाने शिथिल करत आहे. माझा उदरभाग, उरभाग आणि कंठाचा भाग त्या 3ही भागांमध्ये असलेले महत्वाचे स्नायू. माझ्या छातीच्या भागामधले पिंजरा, बरगड्या, फुफ्फुस, छोटंसं हृदय मनाने शिथिल करत आहे. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या चेहऱ्याकडे, माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आत सैलसर असलेली जीभ, 2 दात
दोन कान, नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस मी मनाने शिथिल केलेले आहे. देहधारणेने मी माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मनाने शिथिल शिथिल आणि शिथिल केलेले आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे, प्राणधारणा. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. चले वातम चलन चित्तम निश्चले निश्चले भवेत. ज्या वेगाने वारा वाहत असतो त्याच वेगाने आपल्या विचारांची गतीही वाहत असते, ती अविरतपणे चालू असते. त्या विचारांच्या गतीला कमी करण्यासाठी आपण आपल्या श्वासाकडे लक्ष देऊया. माझ्या श्वासाची गती जेव्हा संथ, मंद आणि लयबद्ध होते तेव्हा आपोआप माझ्या विचारांची गतीही कमी होते. मला खूप छान आणि प्रसन्न वाटते. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझे लक्ष आहे. मी श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतो. ही थंड हवा माझ्या नाकावाटे माझ्या कंठापर्यंत जाते आणि कंठातून ती पुढे फुफ्फुसांमध्ये प्रवेश करते. चैतन्य शक्ती, प्राणशक्ती माझ्यामध्ये प्रवेश करते. मी श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. ही उबदार हवा माझी शारीरिक मानसिक अशुद्धी माझ्या सगळ्या व्याधी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे, श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. मला खूप छान, खूप बरं वाटतंय. आनंदाचा अनुभव मला या क्षणी प्राप्त होतोय. मी केलेल्या साधनेचं समाधान मला माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. एक हलकसं स्मितहास्य चेहऱ्यावर. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा अशी माझी स्थिती झालेली आहे. माझ्यात प्रचंड आत्मविश्वास जागृत होत आहे. प्रचंड इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त होत आहे. माझं आयुष्य, माझं संपूर्ण आरोग्य हे उत्तम आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, समाधानी आहे. शरीर मनाच्या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधीविरहित असंच ठेवण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःसाठी देतो. समत्वम योग उच्यते या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे माझं मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. ते स्थिर आहे. त्याला एक स्थैर्य प्राप्त झालेलं आहे. ते समतोल आहे. कुठल्याही प्रसंगी, कुठल्याही क्षणी माझं मानसिक आरोग्य न डगमगता ते स्थिर राहणार. आणि हे सगळं मला माझ्या साधनेतून मला प्राप्त होणार. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. पुन्हा एकदा मी माझ्या मनाला एक संकल्प देत आहे. मनापाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी हो जनी सर्वचीची. जय जय रघुवीर समर्थ. माझ्या मनामध्ये नेहमीच चांगले विचार येणार आहेत आणि त्यामुळे माझं आरोग्यही चांगलं राहणार. आज गुरुवार आहे. आपण मनोमन आपल्या आद्य गुरूंचं, आपल्या आई वडिलांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. आणि शवासनाची स्थिती कितीही आनंददायी, सुख समाधानाची असली तरीही योग कर्म सुकौशल्याने या श्लोकाप्रमाणे आपल्याला पुन्हा एकदा आपला दिनक्रम चालू करायचा आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त झालेली मनस्थिती आहे.
आणि या स्थितीतूनच आपण आजचा दिवस सुरू करणार आहोत. आणि त्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान सावकाश उजवीकडे डावीकडे अलगदपणे फिरून घेऊया. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश, आपल्याला कुठलाही झटका न देता अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. डोळे अलगद मिटलेले आहेत. मन अगदी शांत झालेलं आहे. आणि शांती पाठ दोन्ही हात जोडून घेऊया. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जवळ. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देता. पुनरुत्थान. श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली छातीपाशी. मस्त मस्त. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे हलवू. इथे आपली साधना संपन्न होत आहे. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते. शुभ दिवस.